मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मंत्रालयात विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण 10 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। यात ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉरतर्फे महाराष्ट्रातील UK आणि युरोपमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सहकार्य करण्याचा आणि TUTR हायपरलूम कंपनीकडून JNPT आणि वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भातल्या करारांचा समावेश आहे। या करारांमुळे महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक होणार असून 25,892 रोजगाराची निर्मिती होणार आहे। महाराष्ट्र डेटा सेंटर कॅपिटल आणि सौर ऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून पुढे येत आहे। अनेक कंपन्या या क्षेत्रात येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे। UK सोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे। हे गुंतवणूकदारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचं द्योतक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे। महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासनाचा संपूर्ण चमू सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करेल। याशिवाय हायपरलूम प्रकल्पालाही गती मिळत आता IIT मुंबई आणि IIT मद्रास यांच्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली आहे। लॉजिस्टिक, वाहतूक आणि वाहतूक क्षेत्रात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। राज्यातील